आज ना मी फूड फॅक्ट फ्रायडेमध्ये काही पदार्थांचं न्यूट्रिशन सांगण्यापेक्षा एका पदार्थाचं मिथ ब्रेक करणार आहे. मिथ नंबर 1, स्वीट पोटॅटो किंवा रताळं हे फक्त आणि फक्त उपवासातच खातात, पण रियालिटीमध्ये नाही. हे तुम्ही वर्षभर खाऊ शकता, स्पेशली प्री वर्कआउट अँड पोस्ट वर्कआउटला. रताळी आणि बटाटा हा एकच, पण उत्तर नाही. दोन्ही वेगवेगळ्या वनस्पती आहेत आणि त्याचं पोषण मूल्यही वेगळं आहे. डायबिटीस असेल तर स्वीट पोटॅटोला हातही लावायचा नाही, पण उत्तर काय? सर्वांसाठी हा एकच नियम नसतो. योग्य प्रमाण, योग्य पद्धत आणि योग्य कॉम्बिनेशनमध्ये अनेक मधुमेही व्यक्ती त्या आहारात समाविष्ट करू शकतात. पण डॉक्टर किंवा डायटिशियनच्या सल्ल्याने वेट लॉसमध्ये स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं पूर्ण बंद. पण उत्तर उलट योग्य प्रमाणात खाल्ल्यास जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटू शकतं आणि त्यामुळे अनावश्यक स्नॅकिंग कमी होते. स्वीट पोटॅटो किंवा रताळं म्हणजे कार्बोहायड्रेटचा बॉम्ब. पण उत्तर काय? जरी हे स्वीट असेल किंवा त्याच्यात कार्बोहायड्रेट असतील तरी त्यात भरपूर प्रमाणात बीटा कॅरोटीन आणि फायबरही असतं. इन शॉर्ट काय? न्यूट्रिशनमध्ये नावावर नाही, सायन्सवर विश्वास ठेवा. प्रत्येक स्वीट पोटॅटो किंवा उपवासातच खायचं म्हणून काही धोरणं बनवू नका, कारण प्रत्येक डाएट फूड चांगलंच असेल असंही नाही किंवा प्रत्येक चांगलं फूड डाएटमध्ये असेल असंही नाही. जागरूक राहा.